या प्रकल्पासाठी आदरयुक्तपणे आज आम्ही सगळेजण स्वागत करतोय आणि त्यांना सुद्धा पुढील दीर्घ आयुष्य लाभू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सपकाळ सरांना विनंती करतो का आपण सुद्धा एक आपल्या ह्या प्रकल्पात आलेला आहात, तर या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्याला इथं येऊन काय वाटलं आणि तुम्ही एक आमच्या या मुलांना सुद्धा काय संदेश देऊ शकाल आणि तसंच समाजाला सुद्धा काय एक आपल्याकडनं आव्हान असेल हे सुद्धा आपण इथं व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती आहे. मी काय फार चांगला वक्ता नाहीये, कारण सैन्य दलात राहिल्यामुळं, एअरफोर्स मध्ये राहिल्यामुळं कार्य करणं एवढंच माहितीये, भाषणबाजी किंवा वक्तृत्व एवढं चांगलं नाहीये माझं. तर ठीक आहे, हे समजल्यानंतर वाटायला लागलं की आपल्यातर्फे एक अल्पशी मदत, फार मोठी मदत नाही पण काहीतरी सुरुवात करायला हरकत नाही. आणि मी स्वतः लहानपणी जसं सरांनी सांगितलं तर सर्व म्हणजे मी 4 आणण्यासाठी काय काय भोगलेले हे मला आठवतं अजून सुद्धा. गरिबी काय असते मी अनुभवले, त्यामुळं मला वाटायला लागलं आपल्या परीने ठीक आहे, आपण फार अगदी म्हणजे श्रीमंत नसलं तरी आपल्यापर्यंत जेवढं देता येईल तेवढं देऊया. या लहान मुलींना काही त्यांचं आयुष्यातलं पुढचं भवितव्य चांगलं घडलं तर तो आमच्यासाठी खूपच आनंदाचा क्षण असेल. आय अपील हिअर टू एव्हरी कन्सर्न पर्सन that they should take the cognizance of this Bhumi Foundation, and they should try their best to encourage the noble cause they are doing Bhumi Foundation, to upbring the girls of those who are farmers, those who have committed suicide, and they are giving good education, and they may seek a higher post after they are completing their education. And I wish their best. So you should take the note of this and help as far as possible. Thank you so much.